बीड जिल्ह्याची ओळख सांगायचं झालं तर ऊसतोड कामगार आणि बीड जिल्हा हे समीकरण नवीन नाही. आता मात्र ही ओळख पुसून टाकत संतोष खाडेसारखे काही तरुण बीड जिल्ह्याची एक नवीन ओळख निर्माण करू पाहत आहेत. 2022च्या MPSCच्या निकालात टॉप करून ज्यांनी DYSP पद मिळवलं आहे असे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट या गावचे संतोष खाडे यांनी मेरिट लिस्टमध्ये सर्वसाधारण यादीत 16वा तर NTD संवर्गातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. आज आपण जाणून घेणार आहोत संतोष खाडे या अधिकाऱ्याचा फळ ते लाल दिव्याची गाडी इथपर्यंतचा संघर्षमय जीवन प्रवास. फक्त आणि फक्त आईवडिलांच्या हातातील कोयता सुटावा व गेली 30 वर्षापासून जे काम ते करत आहेत, जे कष्ट घेत आहेत ते थांबावे यासाठी मुलाने घेतलेली मेहनत आणि त्याचे फळ म्हणजेच DYSP. विद्यार्थी कुठलाही असू द्या, एकदा त्याने आपले गोल ठरवले आणि तयारीला लागला, अभ्यासात सातत्य ठेवले आणि मेहनत घ्यायची तयारी ठेवली तर नक्कीच यश स्वतः त्याच्याकडे धावत येतं. हे संतोष खाडे यानं दाखवून दिलं आहे. संतोष यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट आहे. आई वडील गेली 30 वर्ष ऊसतोडीचे काम करत आहे. ते ऊसतोडीला गेल्यानंतर संतोष आणि भावंड ही आजीजवळ राहायची. शाळेबरोबरच शेतातील छोटी कामं जसे की खुरपणी, शेताला पाणी देणं, त्यांचे प्राथमिक शिक्षण हे आपल्या गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेतून झालं आहे. त्यानंतर 1 वर्ष ते आश्रमशाळेतही राहिले होते. त्यानंतर 6वी व 7वीचे शिक्षण त्यांनी पाटोद्याच्या भामेश्वर विद्यालयातून घेतलं आहे. त्यानंतर 8वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी आपल्या मूळ गावच्या भगवान महाराज विद्यालयातून घेतलं आहे. ते 10वीत असताना त्यांच्या मनात विचार आला की आपल्या आईवडिलांच्या हातातील कोयता व ऊसतोड हे आपल्याला बंद करायला हवी. यासाठी आपण एक चांगलं करिअर निवडणं फार गरजेचं आहे, ज्यासाठी पैसाही लागणार नाही, कारण पैसे लावण्याइतकी घरची परिस्थिती मुळीच नव्हती. तेव्हा विचार करत असताना त्यांना MPSC बद्दल माहिती मिळाली. त्यांना कळालं की यासाठी फक्त पदवीपर्यंतचे शिक्षण लागतं आणि आपल्या अभ्यासाच्या आणि मेहनतीच्या जोरावर आपण पाहिजे ते पद मिळवू शकतो. तेव्हा असं पद जे 1, 2 किंवा 3 तालुक्याची मिळून कामं करू शकतं. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करू व क्लास 1, क्लास 2 अधिकारी होतात अशी परीक्षा क्रॅक करू व लवकरात लवकर उदरनिर्वाहाचं साधन उभा करायचं. व दुसरं म्हणजे जे आपल्या आईवडिलांनी 30-32 वर्षापासून ऊसतोड कामगार म्हणून काम केलं आहे, आपल्या शिक्षणासाठी जी दुरवस्था झाली आहे, आपल्या ग्रामीण भागातील शिक्षणाच्या दुरवस्थेसाठी काही करता यावं, या 2 गोष्टी ठरवून 2018 साली त्यांनी बलबीर महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण व आपला MPSCचा अभ्यास दोन्हीही पूर्ण केलं. MPSCच्या फर्स्ट अटेम्प्टला 2021मध्ये त्यांनी प्रिलिम्स व मेन्स क्लिअर केली आणि मुलाखतही दिली. पण दुर्दैव असं की त्यांना कट ऑफपेक्षा 0.75 मार्क्स कमी मिळाले. मुळात इच्छा लाल दिव्याच्या गाडीत फिरण्याची अजिबातच नव्हती, पण वाईट ह्या गोष्टीचं वाटत होतं की आणखी आपल्या आईवडिलांना ऊसतोडीला जावं लागणार आणि यामुळे त्यांना ती पोस्ट मिळू शकली नव्हती. हे अपयश आल्यानंतर त्यांनी वडिलांना धाडसाने फोन करून जेव्हा सांगितलं की मी जे ठरवलं होतं ते मी नाही करू शकलो, तेव्हा वडिलांनी त्यांना पाठिंबा देत म्हटलं होतं की आम्ही गेली 30-32 वर्ष ऊस तोडतोय, आणखी तुझ्यासाठी 5 वर्ष तोडू, पण तू लाल दिव्याच्या गाडीतूनच ये. हे वडिलांचं किंवा कुटुंबाचं पाठबळ मुलांना मिळायला हवं. ते म्हणतात की ऊसतोड म्हणजे कारखान्यावर जाणं हे रस्त्यावरचं जीवन आहे. पहिल्याप्रमाणे माणसाला जिथे राबावं लागतं याचं दुःख मनात कुठेतरी असताना फक्त 0.75 मार्क्समुळे पोस्ट गमवावी लागली, हे दुःख एक होतं. पुन्हा त्याच ऊर्जेने दुसरा अटेम्प्ट दिला. प्री व मेन्स दोन्हीही निघालं आणि दुर्दैव पुन्हा असं की इंटरव्ह्यूच्या दिवशीच आईवडील ऊस तोडण्यासाठी बैलगाडीत जात असताना वाळूच्या टिप्परने त्यांना धडक दिली आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला. त्यात आईच्या पायाला इजा झाली. अशाही परिस्थितीत द्विधा मनस्थिती न होऊ देता इंटरव्ह्यू चांगला दिला आणि यावेळी त्यांना पूर्ण विश्वास होता की रिझल्ट चांगलाच असेल. त्यामुळे इंटरव्ह्यूच्या दुसऱ्याच दिवशी आईवडिलांकडे गेले. उसने पैसे घेतले. आईवडिलांनी जी उचल घेतली होती ती परत केली आणि स्वतःच्या हाताने आईवडिलांची ती कोप तोडली आणि आईवडिलांना परत गावी आणलं. जे ध्येय होतं की आईवडिलांचा कोयता बंद करेल ते त्यांनी पूर्णत्वास नेलं आणि त्यावर काही दिवसांनीच त्यांचा रिझल्ट लागला आणि 2022च्या MPSCच्या निकालात त्यांनी टॉप करून DYSP हे पद मिळवलं. त्यानंतर आईवडिलांना मिळालेला तो मान सन्मान, त्यांना झालेला तो आनंद, आणखी काय हवं असतं आईवडिलांना एका मुलाकडून. त्यांच्या वडिलांनाच ते त्यांचे आदर्श व त्यांचे देव मानतात. ग्रामीण भागातील खेडेगावातील काही मुलं जे आज पुढे येऊन काही करू पाहतात, शहरात आल्यानंतर शहरी वातावरण पाहून आपण खूप मागे आहोत, आपण कुठेतरी फार कमी आहोत असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी संतोष खाडे हे एक उदाहरण आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर डोंगरा एवढ्या संकटांना भेदून यशाला गवसणी घालता येते. संतोष खाडे यांनी दाखवून दिला आहे. आशा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा
आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.